पाटस येथील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची तोडफोड करून झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज पाटस इथं तीव्र निषेध सभा पार पडली। 28 मार्च रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी स्मारकावर तसेच नावाच्या फलकावर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली होती। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून विविध बहुजन समाजातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सभेसाठी एकत्र आले होते। यावेळी संबंधित दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। तसेच कारवाई झाली नाही तर सर्व सामाजिक संघटना एकत्र येत मोठे आंदोलन छेडले जाईल आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। दरम्यान या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। दोषींना लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। जय मल्हार, जय शिवराय। परवा 28 मार्च रात्री 1 ते 2च्या आसपास जो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पाटस या स्मारक स्थळावरती जो भ्याड समाजकंटकांनी जो हल्ला केला त्याचा निषेध सभा, निषेध मोर्चा म्हणून आज पाटस या ठिकाणी संपूर्ण बहुजन समाज आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना, जय मल्हार क्रांती संघटना या सर्वांनी मिळून आज निषेध मोर्चा इथं आयोजित केला होता। त्याचं रीतसर निवेदन यवत PI देशमुख साहेब आणि पाटसचे PSI गाडेकर साहेब यांना आज आपण दिलेलं आहे। त्याच्या अगोदर उपायुक्त साहेब दौंड यांनाही ते निवेदन पोच केलेलं आहे। अशा पद्धतीने निवेदन पोच करून आजचा हा निषेध सभा आपण घेतलेली आहे। तर आमची एक मागणी असेल, पोलीस प्रशासनालाही आम्ही मागणी केलेली आहे की इथून पुढच्या काळामध्ये अशा समाजकंटकाची प्रवृत्ती वाढली जाऊ नये म्हणून ही प्रवृत्ती इथेच ठेचली गेली पाहिजे। याचा तपास व्यवस्थित आणि लवकरात लवकर झाला पाहिजे। जर हा तपास पोलीस प्रशासनाने जर व्यवस्थित आणि लवकरात लवकर जर केला गेला नाही तर आमचे सर्व बहुजन सामाजिक संघटना असतील ह्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल। धन्यवाद। जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सर्वसर्वी दौलतनाना शितोळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज 29 मार्च 2026 रोजी पाटस येथील पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। तरी त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्या आरोप्याला पकडून आणि त्याला कडक कारवाई करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्या मार्गाने आम्ही एवढं बोलून थांबतो। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय मल्हार बांधवांनो। मित्रांनो, आज पाटस पंचक्रोशीमध्ये म्हणजे पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पाटस पंचक्रोशीमध्ये राजे उमाजी नाईक यांचं स्मारक आहे, स्तंभ आहे। या स्तंभावरती काही लोकांनी जाणीवपूर्वक दगडफेक केलेली आहे। हे समाजकंटक आहेत, मला असं म्हणायचं हे जाणीवपूर्वक कुणाच्या तरी डोक्यातून आलेली ही आयडिया आहे किंवा हे सडलेल्या मेंदूची लोक आहेत किंवा ह्यांच्या डोक्यातलं मुळीयात ठणकलेलं आहे। कारण हे जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय याच्या पाठीमागला मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आज काळाची गरज बनलेली आहे। पाटसमध्ये जो रामोशी समाज आहे तो मोठ्या संख्येनं या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं राहतो। पाटसमधला भटक्या जातीतला 18 पगड जातीतले सर्व लोक एकमेकांना धरून राहतात, गुन्ह्या गोविंदानं राहतात। मग असा कोण या ठिकाणी तयार झाला की त्याची मानसिकता काय आहे की स्तंभावरती दगडफेक करण्याची? त्याला या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का? या पाटसमध्ये त्याला जाळपोळ करायची आहे का? या पाटसमध्ये त्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। म्हणून पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील, यवतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा पुणे ग्रामीणचे अधीक्षक असतील, त्यांना विनंती वजा इशारा आहे की ज्या आरोपींना या ठिकाणी अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे हेटाळणा केलेली आहे, विटंबना केलेली आहे, त्या लोकांना तात्काळातल्या तात्काळ शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे। कारण कायदा असा सांगतो, घटना अशी सांगते, संविधान असं सांगतं की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निष्पापाला ही शिक्षा होता कामा नये। परंतु ज्याने ही घटना केलेली आहे तो जाणीवपूर्वक या ठिकाणी येऊन या ठिकाणी बसून दारू पिऊन दगडफेक जर करत असेल तर हे एक षडयंत्र आहे, त्याची मानसिकता ही वेगळी आहे, तो मनोरुग्ण बिलकुल नाही।
काही लोक म्हणतात की या गावामध्ये वेडी लोक आलेले आहेत, वेड्या लोकांनी दगडफेक केली म्हणून इथं असा प्रकार झाला. परंतु या ठिकाणी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे काम येड्या गाभाळ्याचं नाही, हे चांगल्या सुज्ञ माणसांनी केलेलं जाणीवपूर्वक हे कट आणि कारस्थान आहे. म्हणून यांचं बुरका फाडण्याची वेळ आलेली आहे. समाजासमोर ही लोक आली पाहिजे, हे समाजकंटक लोकांसमोर उघडे पडले पाहिजेत. आज ही वेळ आलेली आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. म्हणून समाज आज जागृत झालेला आहे. समाज, बहुजन समाज ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस इकडे वेगळी शक्ती निर्माण होते आणि संघटित होऊन काय समाज करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की जे काही कुणी हे असं प्रकारचं घाणेरडे कृत्य केलेलं आहे, तात्काळातल्या तात्काळ त्याला पकडा, शासन करा. नाही तर मग समाजाने काय एकदा लढा हातात घेतला तर मग मात्र हा कोणाच्या बापाच्याने थांबवता येणार नाही. एवढी विनंती या लाईव्हच्या माध्यमातून.